तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगणार आहे. म्हणजे माझं मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे, मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फायनली हे माझा लव्ह मॅरेज आहे. आणि म्हणजे खूप मेहनत म्हटले, कष्ट म्हटले तरी चालेल. खूप मेहनतीने आम्ही आमचं लव्ह मॅरेज सक्सेसफुल केलेलं आहे. तर मी तुम्हाला म्हणजे स्टार्टिंगला सांगते, आम्ही दोघं पण एकच ठिकाणचे. ते पण विल्लोळीतच राहायचे, मी पण विल्लोळीतच राहायचे. तर एवढं स्ट्रगल घेतलं आम्ही लव्ह मॅरेज करण्यासाठी. काय सांगू, तर आम्ही आज सध्याच्या कंडिशनमध्ये आम्ही तो एरिया सोडला आहे दोघांनी पण. माझी फॅमिली तिथे राहते. आता माझी फॅमिली, माझे घरचे विल्लोळीला राहतात, पण मग माझे सासरे ते गावाकडे राहते. तर खूप स्ट्रगल करून आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहे. म्हणजे खूप सहनशीलता वगैरे, उतार चढ प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तसेच माझ्या पण आयुष्यामध्ये आले. खूप गोष्टी सहन करावं लागल्या, खूप टोमणे ऐकून घ्यावं लागले, खूप मार पण खाल्ला आहे. खूप इतकं म्हणजे तो सीन जरी आठवला ना मला, तर कधी कधी डोळ्यामध्ये पाणी येतं. एवढं म्हणजे डेंजर झालते त्या टायमाची कंडिशन. म्हणजे विषय काय झाला होता, माझा 18 पूर्ण पण नव्हता. 18 पूर्ण व्हायला नेमकीच म्हणजे आमचं रिलेशनशिप तर 3-4 वर्षापासून चालूच होतं. पण नेमके घरी ज्या टायमाला माहीत झालं होतं त्या टायमाला 18 पण पूर्ण नव्हतं. मोजून 9-10 दिवसच माझ्या 18 कंप्लीट व्हायला बाकी होते. तर ते झालं. त्याच्यानंतर मग घरी माहीत झाल्याच्या नंतर खूप भांडणं वगैरे, एवढ्या गोष्टी घडल्या आमच्या दोघांच्या लाईफमध्ये, एवढ्या घडल्या. आमच्यामुळं घरच्यांना पण त्रास झाला, आम्हाला पण त्रास झाला. पण ते म्हणताना काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागतं. तर त्या टायमाला मी माझी फॅमिली गमावली होती. म्हणजे हे मला भेटले, पण मग मला 1-1.5 वर्षानंतर भेटले. आता पुढं तर मी तुम्हाला सांगणारच आहे ते कसं आमचं झालं लग्न वगैरे, आम्ही काय केलं काय नाही. तर मी तुमच्यासाठी लव्ह स्टोरीचा पार्ट 2 बनेल, तर नक्की बघा.